चला पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाज असतील अली, फलंदाज असतील लतिकेश पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू पुल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु चेंडू जाईल फक्त आणि फक्त घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, काहीसा खराब चेंडू होता. त्याला सीमारेषा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगला पुलचा फटका जरूर खेचला होता लतिकेश पाटील यांनी, परंतु शरीराचं वळण जे जास्त प्राप्त झालं त्या कारणाने चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव मिळाली. सुरुवात केली जात आहे अरान इंडियन संघाची या एका धावसंख्येने. सलामीची जोडी आपण पाहतात. एकीकडे असतील लतिकेश पाटील, दुसरीकडे असतील स्वप्नील शिंदे या संघाचे कर्णधार. तर गोलंदाजी मार्कवर श्रेयस 11 संघाकडून गोलंदाज अली. गोलंदाजांनी आपली साईड चेंज केलेली आहे. आता गोलंदाजीचा मारा करतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र हाफ ओव्हर जरूर होती, परंतु फलंदाजांपासून काहीशी दूर होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू होता, काहीसा खोलवर राहणारा तो चेंडू होता. चेंडू होता, परंतु पंच आपल्याला कळवतील की हा चेंडू असेल नो बॉल. अतिरिक्त खेळाडू उपस्थित केल्या कारणाने कदाचित हा चेंडू नो बॉल दिला जात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. लतिकेश पाटील फलंदाज आहेत. बघा सर्वच खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी त्या प्रयत्नामध्ये स्पर्धा चाललेली आहे आणि त्या प्रयत्नामध्ये जे अतिरिक्त खेळाडू असतील त्या खेळाडूंना स्लिप रिजन मध्ये आपण उपस्थित करावे ही सूचना असेल सर्वच संघांसाठी. तर याआधीचा जो सामना झाला द किंग्स आणि सॅटर्डे नाईट्स, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण सीमारेषेलगत तैनात व्हायचं आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल लेग साइड असो ऑफ साइड असो आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. फ्री हिटचा चेंडू होता आणि या चेंडूवर सुद्धा फलंदाजांना बीट करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत गोलंदाज. चांगला चेंडू. अतिरिक्त वसुलीच्या अपेक्षेमध्ये असताना चेंडूच्या वरून गेली ती बॅट, परंतु चेंडू काही गाठू शकला नाही. निर्धाव चेंडू. अली आता मात्र कमबॅक करत आहेत आपल्या संघासाठी. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळले आणि आता पाहूया 3 चेंडूंमागे फक्त 2 धावसंख्या. इथे मात्र चांगला फटका आहे. आवाज चांगला आला होता, परंतु संपर्क चुकला. असं वाटलं होतं की संपर्क चांगला होता, परंतु संपर्क चुकला आणि चेंडू गेला सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये उपस्थित असणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. फलंदाज क्रमांक 1 लतिकेश पाटील होतील बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि एक सफल षटक अजूनपर्यंत पूर्ण झालेले असताना पाहायला मिळत आहे आपल्याला अली यांचं. इथे मात्र आणखीन एक झेल घेण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षक काय पोहोचू शकणार नाहीत. झेल जरूर प्राप्त झाला असता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली अरान इंडियन संघाची धावफलकावर. तीन धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी घेतली होती स्वतःच्या खांद्यावर अली यांनी आणि ती जबाबदारी ते मात्र चांगली चोखरीत्या पार पाडत आहेत. यावेळेस चांगला फटका सरळ दिशेने लगावलेला आहे. फटका चांगला आहे. 6 धावेचा आहे. येथील 6 धावांचा षटकार आणि या षटकाराने पहिल्या षटकाची होईल समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावर 9. 1 बाद 9. सुरुवातीचे 5 चेंडू चांगले हाताळले होते. फलंदाजांना बीट केले होते. लतिकेश पाटील यांची सफलता प्राप्त केली होती, परंतु जसे स्वप्नील शिंदे स्ट्राईकवर आले तसं मात्र गोलंदाजांवर प्रभुत्व आपलं दाखवत असताना, गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असताना लगावला सरळ दिशेने एक खणखणीत असा षटकार. माफ करा, सिद्धेश याने तो षटकार लगावला. वारंवार आपण टीम मीटिंग्स घेऊ नये, कारण आपल्याला उजेडामध्येच ही स्पर्धा पार पाडायची आहे. त्याची आपण स्वतः खबरदारी घ्यावी. कदाचित आपला संघ
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळू शकतो, त्याची खबरदारी घ्यावी आणि वारंवार आपण टीम मीटिंग्स घेऊ नयेत. चांगला चेंडू, नितेश मात्रे गोलंदाजी मार्कवर आलेले असताना राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आणि स्वप्नील शिंदे कर्णधार आहेत. बरेचसे कर्णधार आपण पाहतात या 4 संघांमध्ये. एकीकडे हेमंत पाटील आहेत, दुसरीकडे सचिन आठवले, 2 कर्णधार आपण पाहिले मागील सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये एकीकडे नितेश मात्रे आणि स्वप्नील शिंदे, आणि अशी 2 कर्णधारांची 2 खेळाडूंची बॅटल चाललेली आहे. या बॅटलमध्ये एक चांगला चेंडू हाताळला होता नितेश मात्रे यांनी, परंतु यष्टिरक्षकांची काही तेवढी चांगली साथ लाभली नाही. चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये, एका धावेसाठी एका धावेवर समाधान मानावं लागलं, परंतु झेल इथे घेण्याची संधी होती. जर स्वप्नील शिंदे यांचा झेल प्राप्त केला असता तर मात्र नक्कीच बॅकफुटवर नेलं असतं रन इंडियन संघाला. हलक्या हाताने खेळून काढला कव्हर रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षकांकडून गफला. चेंडू चाललेला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावसंख्या काढून पूर्ण केल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलेच गॅप शोधण्याचा प्रयत्न असतो नेहमीच फलंदाजांचा, आणि ती गॅप शोधण्यामध्ये एक चांगला फटका सुद्धा लगावला होता, परंतु क्षेत्ररक्षकांची तेवढी साथ लाभली नाही. 2 धावा मिळाल्या. चार चेंडूंची समाप्ती, 12 धावसंख्या धावफलकावर. अजूनपर्यंत संथ गती मानावी लागेल, परंतु अजूनही 5 षटकांचा सामना आहे. अजूनही येणारी 3 षटके शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी करतील नितेश मात्रे, राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू, बॅटची कडा घेतली होती आतली, जोरदार आवाज आला होता, फलंदाजांना पूर्णपणे बीट केलं नितेश मात्रे यांनी. दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या असतील 14. 1-14. एक षटकार पाहिला होता आपण सिद्धेश यांच्या बॅटमधून, परंतु स्वप्नील हे षटक जे खेळून काढलं त्या षटकामध्ये मात्र फक्त आणि फक्त 5 धावसंख्या मिळवता आल्या. चांगलं षटक हाताळलं नितेश मात्रे यांनी. सुरुवातीच्या काळात हे मनस्मृती संघाकडून नेहमीच आपण रेग्युलर गोलंदाजी करत असताना पाहिलं होतं नितेश मात्रे यांना, परंतु जसजसा काळ सरत गेला, जसजशी वेळ सरत गेली तसतसा मात्र गोलंदाजीपासून दूर गेले. परंतु आज बरेचसे खेळाडू जे आपल्याला नेहमीच प्रमुख फलंदाजांच्या भूमिकेत पाहायला मिळत असतात. पहिल्या सामन्यामध्ये हेमंत पाटील यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलं, या सामन्यामध्ये नितेश मात्रे यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलं. अजून काही आपण पाहू शकाल. अजून स्पर्धा यायची बाकी आहे, अजूनही बरेचसे सामने खेळवायचे बाकी आहेत. तिसरं षटक, आखूड टप्प्याचा चेंडू होता, झेल उडालेला आहे आणि झेल इथे मात्र प्राप्त करता येणार नाही. फक्त एका धावेवर समाधान मानतील. स्वप्नील शिंदे येथील स्ट्राईकवर, स्ट्राईक मध्ये होईल परिवर्तन. समीर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतात. आता समोर जातील स्वप्नील शिंदे. खाली बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वीप जरूर चांगली केली होती, परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला. आता मात्र 16 धावसंख्या धावफलकावर. संत गतीची खेळी चाललेली आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा अशीच काहीशी खेळी होती, परंतु जे शेवटच्या षटकामध्ये हाणामारी आपण पाहिली धीरज पाटील यांची, त्या हाणामारीच्या जोरावर मात्र चांगलं आव्हान इथे प्रस्थापित केलं होतं. आणि या वेळेस काय होत आहे, स्वप्नील शिंदे खराब फटका खेळून बाद होत आहेत.
नवीन फलंदाज प्रेषित मात्र येथील फलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर फटका जरूर लगावलेला आहे. संपर्कामध्ये कमतरता, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कोणतीही कमतरता नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. अजूनपर्यंत जे जे झेल उडाले त्या झेल प्राप्त करण्यामध्ये चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे अजूनपर्यंत या क्षेत्ररक्षकांचा. झेल प्राप्त केला. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र माघारी जावं लागेल प्रेषित म्हात्रे यांना. नवीन फलंदाज सचिन हजारे. परंतु गोलंदाजांच्या या प्रश्नांचं, गोलंदाजांनी विचारलेल्या तिखट प्रश्नांचं अजूनपर्यंत कोणत्याही फलंदाजाला उत्तर देता आलेलं नाही. इथे पुन्हा एकदा उंचावर उडालेला आहे. गोलंदाज स्वतः त्या चेंडू खाली येतील आणि सफलता क्रमांक 3 प्राप्त करतील. लिडिंग विकेट टेकर्सच्या यादीमध्ये आपलं नाव मात्र इथे अग्रस्थानी कोरलं जाईल. समीर यांचं सफलता क्रमांक 3 प्राप्त होईल आणि या सफलतेने, या मिळालेल्या विकेटने मात्र होत आहे समाप्ती तिसऱ्या षटकाची. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर अरान इंडियन संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 16. चला सामन्याला होईल सुरुवात. नवीन गोलंदाज रवी. पहिला चेंडू, परंतु पंचांचा इशारा, चेंडू असेल वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल पहिल्या चेंडूवर धावफलकामध्ये. सिद्धेश अजूनही स्थित आहे. सिद्धेश याने एक षटकार जरूर लगावला होता, परंतु त्यानंतर मात्र स्ट्राईक पासून काहीसे वंचित राहिले होते. आणि आता प्रमुख फलंदाजांमधून एकुलते एक फलंदाज कदाचित फलंदाजी मार्कवर राहिलेले आहेत. चांगला फटका आहे, गॅपमध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षक, चेंडू मागे, परंतु तिथे पायाच्या आधाराने तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न ठरला असफल. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. चौकारासाठी मिळाल्या 4 धावा.
धावसंख्येचं आव्हान होतं. फलंदाजी करत असताना 46 धावसंख्या उभारल्या होत्या द किंग संघाने आणि त्याचा पाठलाग करत असताना अयशस्वी ठरले सॅटर्डे नाईट संघ, पराभूत झाले आणि आजच्या दिवसातील या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतात. एकीकडे आहेत अरान इंडियन्स तर दुसरीकडे आहेत श्रेयस 11. श्रेयस 11 संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं अरान इंडियन्स संघाला. 39 धावसंख्या उभारल्या आणि 40 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलं होतं, परंतु आता पाठलाग सुरू झालेला आहे. 40 धावसंख्येचा पाठलाग आणि सुरुवात झालेली आहे 5 धावसंख्येने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता गोलंदाजीची धुरा सोपवली जात आहे गोलंदाज सिद्धेश यांच्यावर. सिद्धेश यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहिला होता फलंदाजी करत असताना आणि आता गोलंदाजाच्या भूमिकेत ती कामगिरी बजावताना आपण पाहतात. मारा करतील राईट आर्म ओव्हर द विकेटचा फलंदाजी करणाऱ्या श्रेयस 11 संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतात. अजूनही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग क्रीजवर स्थित आहे. एकीकडे करण असतील, दुसरीकडे तुषार असतील. दोन्ही फलंदाज आता चांगले सेट झालेले आहेत. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. दुसरं षटक, पॉवर प्लेचं दुसरं षटक, पहिला चेंडू, पहिला चेंडू परंतु आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीचा, काहीसा बाहेर राहणारा वाईड लाईनच्या. पंच बिरजू भगत यांचा इशारा, चेंडू असेल वाईड बॉल. पंचांची सुद्धा कामगिरी तितकीच महत्त्वाची असते जितका आकर्षक खेळाडूंचा खेळ असतो आणि ती भूमिका साकारण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत पंच बिरजू भगत. आपले हार्दिक हार्दिक आभार आम्ही मंडळाच्या वतीने मानत आहोत. त्याच दरम्यान पुन्हा एकदा वाईड बॉल, पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ॲड केली जाईल धावफलकामध्ये. माझ्या साथी गुणलेखक आपण पाहतात ईशान म्हात्रे. तर ही स्पर्धा यूट्यूबवर लाईव्ह आपण पाहतात, प्रेक्षक लाईव्ह या चॅनलवर. चांगलं आयोजन अजूनपर्यंत या स्पर्धेचं. या वेळेस मात्र साईड चेंज केली गोलंदाजांनी, परंतु लेग स्टंपच्या बाहेर राहिला तो चेंडू. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ॲड केली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 8 धावसंख्या धावफलकावर. तर जी सुरुवात काहीशी कमकुवत झाली होती, 5 धावसंख्या होत्या, त्या सुरुवातीला मात्र गोलंदाजांनी काहीसा आधार दिलेला आहे फलंदाजांना. 3 लागोपाठचे वाईड बॉल हाताळले आणि त्या वाईड बॉलच्या स्वरूपात 3 अतिरिक्त धावसंख्या ॲड केल्या गेल्या धावफलकात. इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा. फलंदाजांकडे उत्तर नव्हतं त्या चेंडूचं, फलंदाजांपासून दूर होता तो चेंडू. निर्धाव चेंडू, एखादा असा निर्धाव चेंडू आला, एखादा चेंडूवर फलंदाजांना बीट केलं गोलंदाजांनी तर मात्र चांगलाच आत्मविश्वास प्राप्त करत असतात गोलंदाज. आणि या खेळपट्टीने अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना चांगलं सहकार्य केलेलं आहे. कधी अतिरिक्त उसळी, कधी काहीसा खोलवर राहतो चेंडू आणि मागील चेंडू सुद्धा आपण पाहिला तर काहीसा खोलवर होता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. इथे मात्र बॅट सोबत संपर्क, 1 धाव मिळाली आणि एका धावेवरच समाधान मानलं फलंदाजांनी. कोणताही खतरा स्वतःवर घेणार नाहीत, कोणताही धोका पत्करणार नाहीत फलंदाज. कारण जर चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, दोन्ही फलंदाज चांगले सेट झाले तर मात्र सहजरित्या ते आव्हान पार पाडण्याची क्षमता या संघामध्ये आहे. मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहू शकाल अजूनही नितेश म्हात्रे तिथे उपस्थित आहेत, संघाचे कर्णधार. जर कर्णधार, परंतु तात्पुरता मैदानामध्ये वाईड बॉलचा खेळ, वारंवार पंचांना कसरत करावी लागते, वारंवार पंचांना कळवावं लागतं समालोचन कक्षाला की हा चेंडू असेल वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन 1 धाव ॲड केली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 10. पुन्हा एकदा वाईड. फलंदाजांपासून दूर ठेवावा चेंडू अशी काहीशी मनस्थिती असेल गोलंदाजांची, परंतु त्या मनस्थितीमध्ये असताना, ती रणनीती आखलेली असताना मात्र फारच बाहेरचे चेंडू हाताळत आहेत गोलंदाज आणि त्याचा फटका बसत आहे तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला. वारंवार अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ॲड केली जाते. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत तैनात करण्याची मुभा असते गोलंदाजांकडे आणि त्या 2 क्षेत्ररक्षकांपैकी एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिडविकेटच्या दिशेने, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेने उपस्थित आहेत. आणि आता मात्र गोलंदाजांचा कमबॅक.
एक चेंडू गोलंदाजांचा, एक चेंडू फलंदाजांचा. निर्धाव चेंडूने केली जाते या चेंडूची समाप्ती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बराचसा लांबणीवर गेलेला आहे षटक आणि हे लांबणीवर गेलेले असताना काहीशी रंगत येऊ शकेल का? उंचावर जरूर उडालेला आहे आणि तिथे झेल सुद्धा प्राप्त केला जात आहे. 3 क्षेत्ररक्षक तिथे इंटरेस्टेड दिसत होते. अखेरकार त्या एका क्षेत्ररक्षकाने स्वतः तो झेल प्राप्त करून माघारी परतवलं. फलंदाज क्रमांक 1 करण यांना. करण होतील बाद. डीजे काहीशी अनुपस्थित आहे. तोपर्यंत आपण ऐकूया आयुष पाटील यांचा आवाज. चांगला झेल प्राप्त केला. उंचावर उडाला होता आणि त्या झेलाचा पाठलाग करत असताना एक चांगला झेल, मात्र यशस्वी झेल. अखेरकार पहिली सफलता प्राप्त केली. काहीसं दडपण येत होतं फलंदाजांवर. सुजेल त्या क्षेत्ररक्षकांचं नाव होतं. चांगला झेल प्राप्त केला. काहीसं दडपण होतं फलंदाजांवर. काहीसं दडपण येत होतं कारण बॅटने तेवढा चांगला संपर्क येत नव्हता चेंडूचा. आणि अशा दडपणामध्ये मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावून बसले फलंदाज. नितेश म्हात्रे संघाचे कर्णधार येथील फलंदाजी मार्कवर सामोरे जातील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूला. आणि इथे पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल निर्धाव. अप्रतिम असा एका मोठ्या फलंदाजासमोर अप्रतिम असा चेंडू हाताळला. दुसऱ्या षटकाची केली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रेयस 11 संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 11. 1 बाद 11. आता आवश्यकता आहे उर्वरित 18 चेंडूंमागे 29 धावसंख्येची आवश्यकता. जवळजवळ 10 धावसंख्येची सरासरी असेल. जवळजवळ 10 धावसंख्या प्रत्येक षटकामागे आकाराव्या लागतील. परंतु अजूनही स्वप्नील शिंदे यांचं षटक बाकी आहे. परंतु अजूनही लतिकेश पाटील यांचं षटक बाकी आहे. गोलंदाजी चांगली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे आणि याचं आव्हान असेल फलंदाजी करत असताना प्रमुख फलंदाज नितेश म्हात्रे आणि तुषार यांच्याकडे. पाहूया कशा प्रकारे 18 चेंडूंमागे 29 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की 18 चेंडूंमागे 29 धावसंख्या रोखली जाईल. कंपल्सरी चेझिंगचा हा नियम आपल्याला इथे अवलंबलेला दिसतो. आणि आता गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारलेली आहे स्वतः कर्णधार स्वप्नील शिंदे यांनी आपल्या खांद्यांवर. अकरा धावसंख्या धावफलकावर आवश्यकता आहे 18 चेंडूंमागे 29 धावसंख्येची. यावर्षी आपण GPL 2024 पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकावर तन्वी चॅलेंजर्स संघाला पाहिलं होतं आणि त्या तन्वी चॅलेंजर्स संघाला टॉप 3 मध्ये नेण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली होती ती म्हणजे या खेळाडूची स्वप्नील शिंदे. पूर्णपणे ऑलराऊंड परफॉर्मन्स 3D परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता या खेळाडूंच्या माध्यमातून. आता पाहूया हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024 मध्ये आपल्या अरान इंडियन संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. फलंदाजीमध्ये तेवढी सफलता प्राप्त झाली नाही परंतु गोलंदाजीची भूमिका आता स्वीकारलेली आहे गोलंदाज स्वप्नील शिंदे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. इथे झेल घेतला जाईल का? परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव मिळेल एका धावेने. आता समीकरणामध्ये होईल बदल. जिथे आवश्यकता होती 18 चेंडूंमागे 29 धावसंख्येची आता आवश्यकता असेल 17 चेंडूंमागे 28 धावसंख्येची. स्वप्नील शिंदे जो संत गतीचा खेळ अजूनपर्यंत फलंदाजांचा राहिलेला आहे तोच संत गतीचा खेळ इथे कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. परंतु इथे मात्र गोलंदाजीच्या भूमिकेत काहीसा अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे. बॅटचा संपर्क चांगला. बॅट मधून आवाज चांगला. फटका आला 6 धावेचा षटकार. तुषार यांच्या बॅट मधून आलेला आहे खणखणीत षटकार. एक प्रमुख गोलंदाजाची भूमिका स्वीकारत असतात आपल्या संघाकडून कर्णधार स्वप्नील शिंदे. परंतु या प्रमुख गोलंदाजावर मात्र इथे हल्ला चढवला जात आहे फलंदाज तुषार यांच्या माध्यमातून.
काय फटका होता. जसा गुडलेनचा चेंडू हाताळला गोलंदाजांनी त्या गुडलेनची बॅट लेंथ करत मात्र चेंडू वळवला डीप मध्ये मिडविकेटच्या दिशेने सीमारेषेबाहेर षटकारासाठी. अप्रतिम असा फटका आणि या षटकाराने पुन्हा एकदा समीकरणामध्ये आपल्या संघाचे स्थान बळकट करत असताना धावसंख्या आपली नेऊन ठेवलेली आहे 19 वर. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू परंतु इथे संपर्क खराब. झेल घेण्याची शक्यता. तेजस मात्र चांगले क्षेत्ररक्षक म्हणून नावाजलेले आहेत परंतु इथे काय झालं. तेजस मात्र यांच्या माध्यमातून झेल सोडण्यात आला आणि झेल कोणाचा सोडला. मागील चेंडूवर खणखणीत असा षटकार लगावलेले फलंदाज तुषार यांचा. जीवनदान मिळालं आणि जीवनदान मिळाल्यानंतर इथे मात्र मोठी कामगिरीची अपेक्षा असेल आपल्या संघाला. बाहेरची कडा घेत चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. एका चेंडूवर षटकार. त्यानंतर झेल सोडला जातो. त्यानंतर एक धाव मिळते. असं काहीसं समीकरण या षटकाचं राहिलेलं आहे अजूनपर्यंत. धावसंख्या धावफलकावर 22. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. स्वप्नील शिंदे. इकॉनॉमिकल षटक हाताळण्याची अपेक्षा होती परंतु त्या इकॉनॉमीला बिघडवलं तुषार यांनी लगावलेल्या षटकाराने. इथे मात्र कमबॅक करत असताना चांगला चेंडू. चांगला चेंडू. गोलंदाजीची जर शैली पाहिली तर आपण असं वाटतं की लांबून जरी धावत येत असले तरी सुद्धा हळूवार गतीचा फ्लायटेड चेंडू हाताळतील परंतु त्यानंतर जो वेग प्राप्त करतात त्या वेगाने नेहमीच फलंदाजांना बीट करत असतात स्वप्नील शिंदे. आणि इथे निर्धाव चेंडू. तीन षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रेयस 11 संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 22. आता आवश्यकता असेल उर्वरित 12 चेंडूंमागे बारा चेंडूंमागे 18 धावसंख्येची आवश्यकता. श्रेयस 11 कियारान इंडियन्स कोणत्या संघाच्या माध्यमातून विजय प्राप्त केला जाईल. एक टाईट सामना लो स्कोरिंग सामना जरी असला तरी सुद्धा एकीकडे फलंदाजांचं वर्चस्व सुद्धा मध्ये मध्ये पाहायला मिळत आहे. एक षटकार लगावला होता तुषार यांनी आणि आता नितेश म्हात्रे बराच काळ त्या स्ट्राईक पासून वंचित राहिले होते. नितेश म्हात्रे जर स्ट्राईकवर आले तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत येईल तर नक्कीच सामन्याचं चित्र काहीसं वेगळं असेल. आता पाहूया कोणत्या गोलंदाजांकडे ती गोलंदाजीची जबाबदारी सोपवली जात आहे कर्णधारांच्या माध्यमातून. गोलंदाज असतील प्रेषित म्हात्रे. आवश्यकता आहे 12 चेंडूंमागे 18 धावसंख्येची. 12 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाज नितेश म्हात्रे. आपल्या श्रेयस 11 संघाला इथे एकजूट करण्याचं काम नितेश म्हात्रे यांनी केलेलं होतं आणि आता आलेले आहेत. आवश्यकता असताना 12 चेंडूंमागे 18 धावसंख्येची. गोलंदाज प्रेषित म्हात्रे. नवीन असे गोलंदाज आहेत परंतु समोर फलंदाजी करत असणारे फलंदाज नितेश. बराचसा अनुभव. बऱ्याच वेळेला असे सामने आपल्या हेमस्मृती संघासाठी फिनिश केलेले आहेत. बऱ्याच वेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन केलेलं आहे या फलंदाजाने. आता चांगला फटका आहे क्षेत्ररक्षकाच्या वरून परंतु तिथे ऑफसाइडला प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळाली आणि खराब पैकी त्याचा फायदा मिळवला फलंदाजांनी. 2 धावसंख्या सुद्धा काढून पूर्ण. तिसरी धाव सुद्धा इथे होईल पूर्ण. बघा एक खराब पैकी किती महागडी ठरू शकते. जिथे कुठे फक्त 1 धाव मोजावी लागणार होती फलंदाजांना तिथे मात्र 3 धावा काढण्याची संधी प्राप्त करून दिली. आता पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल. समीकरण आलेलं आहे. येणाऱ्या 11 चेंडूंमागे आवश्यकता असेल 15 चेंडूंची. 11 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. चांगला चेंडू होता त्याला पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. काहीशी रंगात आल्यानंतर पुन्हा एकदा काहीसा संत गतीचा खेळ. प्रेषित म्हात्रे. इथे मात्र चांगला फटका आहे. फटका पहा परंतु तिथे पुन्हा एकदा चुकी. पुन्हा एकदा झेल सोडला जात आहे. काय होत आहे मैदानात. आवश्यकता असताना मागील चेंडूवर एक खराब फेकी केली होती त्याच क्षेत्ररक्षकाने
आणि आता एक झेल सुद्धा सोडला जात आहे, एक झेल ड्रॉप केला जात आहे. एक धाव मिळाली आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली 27 वर. आवश्यकता आहे 9 चेंडूंमागे 13 धावसंख्येची. 9 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. इथे मात्र खराब चेंडू. धावसंख्या कमी आहे आणि कमी धावसंख्या होती तर मात्र अशी गोलंदाजी करणे नक्कीच हानिकारक ठरेल आपल्या संघाला. 9 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर चेंडू. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. वारंवार इथे मात्र अतिरिक्त धावसंख्या महागडी पडली अरान इंडियन संघाला. जिथे विकेट्स मिळाली त्यानंतर चांगले निर्धाव चेंडू सुद्धा हाताळले होते गोलंदाजांनी, परंतु जो इम्पॉर्टंट फॅक्टर होता की अतिरिक्त धावसंख्या अवॉइड करावी ते मात्र काहीसे करू शकले नाहीत. अजून एक अतिरिक्त चेंडू, अजून एक वाईड बॉल. नऊ चेंडूंमागे 9 धावसंख्येची आवश्यकता. इथे फटका चांगला आहे. 7 आहे चेंडू, परंतु तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सचिन हजारे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आणि इथे मात्र ना नशीब साथ देत आहे ना खेळाडू साथ देत आहेत अरान इंडियन संघाला. विजयापासून प्रत्येक चेंडू लांबून चाललेला आहे. आपल्याला काय चाललेलं आहे मैदानामध्ये? कधी क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही तरी कधी गोलंदाजांची साथ लाभत नाही. इथे मात्र चांगला फटका आहे सरळ दिशेने, परंतु तिथे सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. नितेश म्हात्रे यांची इम्पॉर्टंट विकेट मिळेल गोलंदाज प्रेषित म्हात्रे यांना. सात चेंडूंमागे 7 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज समीर. 7 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही सामना ऑन आहे. अजूनही सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयी करण्याची शक्यता आहे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूने होत आहे या षटकाची समाप्ती. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमागे 7 धावसंख्येची. बऱ्याच वेळा हेमंत स्मृती संघाच्या माध्यमातून ही धावसंख्या डिफेंड होताना आपण पाहिली होती, परंतु आता हेमंत स्मृती संघ विखुरलेला आहे आपल्या वाडीच्या या हेमंत स्मृती प्रीमियर लीग मध्ये. बरेचसे प्रमुख खेळाडू वेगवेगळ्या संघांमध्ये खेळताना आपण पाहतात. बरेचसे नौके खेळाडू सुद्धा आपण पाहतात दोन्ही संघांमध्ये, आणि अशाच एका नौक्या खेळाडूंमधून पियुष पाटील सुद्धा स्लिप रिजन मध्ये आपल्याला दिसत आहेत. लेग स्लिप मध्ये टोपी घातलेले आहेत स्टायलिश खेळाडू पियुष पाटील. सहा चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता, आणि आता जबाबदारी स्वीकारलेली आहे लतिकेश पाटील यांनी. एका प्रमुख खेळाडूला जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता होती, कारण तुषार चांगली फलंदाजी करत आहेत. 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचं षटक. पहिला चेंडू, परंतु वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येने ऍड केले जात आहे. इथे चांगला फटका आहे का की फसलाय फटका? फटका फसलेला आहे. तुषार यांची मोठी विकेट प्राप्त होत आहे लतिकेश पाटील यांना,
आणि कदाचित कदाचित या सामन्यामध्ये आता पुनरागमन केलं जाईल अरहान इंडियन संघाच्या माध्यमातून. आवश्यकता होती मोठ्या खेळाडूची विकेट घेण्याची, आवश्यकता होती तुषार यांना माघारी परतवण्याची. ती आवश्यकता ओळखली, ती कामगिरी केली लतिकेश पाटील यांनी, माघारी परतवलं तुषार यांना. आता पाहूया कशा प्रकारे नवीन फलंदाज आलेले कशा प्रकारे सामना करतील लतिकेश पाटील यांच्या गोलंदाजीचा. फार कठीण असेल आता आव्हान, कारण मोठ्या फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये एका चांगल्या चेंडूची अपेक्षा होती आणि तो चेंडू हाताळला. 5 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा. उडालेला आहे हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडू पर्यंत, परंतु काही पोहोचू शकणार नाहीत झेलापर्यंत. झेल काही पकडता येणार नाही आणि एक धाव सुद्धा समीकरणामधून कमी केली जाईल. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 4 चेंडूंमागे 5 धावसंख्येची. मंदार पाटील यांच्यासाठी खुशखबर असेल, कॅच पकडली आपण तर 500 रुपयाचं पारितोषिक ओम गायकर यांच्या माध्यमातून. इथे चांगला फटका आहे, इथे जास्त धावसंख्या मिळण्याची शक्यता आहे. जास्त धावसंख्या मिळतील आणि किती मिळतील? 4 धावा मिळतील. 5 धावसंख्येची आवश्यकता होती, 4 धावा एका फटक्यावर मिळवल्या. 4 धावसंख्या मिळवल्या. चांगली प्लेसमेंट चेंडूची, गॅप शोधली आणि गॅप शोधत असताना कव्हर रिजन मध्ये तो फटका खेळला. आता आवश्यकता आहे 3 चेंडू आणि एका धावसंख्येची. 3 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज लतिकेश पाटील, फलंदाज समीर. एक चौकार लगावला, गोलंदाजांवर प्रभुत्व दर्शवलं आपल्या फलंदाजांनी. आता आवश्यकता आहे 3 चेंडूंमागे एका धावसंख्येची. 3 चेंडू 1 धाव. फटका चांगला आहे परंतु झेल आहे. अजूनही सामना बाकी आहे. अजूनही या सामन्यामध्ये दोनही संघांचं पारडं तितकंच जड आहे. काय झेल होता आणि या झेलाचं महत्व किती होतं, कारण अजूनही वाट पाहावी लागेल दोन्ही संघांना त्या शेवटच्या चेंडूची. या सामन्याच्या निकालाची अजूनही वाट पाहावी लागेल. 2 चेंडू आणि एका धावसंख्येची आवश्यकता. श्रेयस इलेव्हन की अरहान इंडियन्स. बऱ्याच वेळेला हा सामना आपण फलंदाजांच्या बाजूने जात असताना पाहत असतो, परंतु स्पर्धा आहे हेमंत स्मृती प्रीमियर लीग 2024. पहिल्या सामन्यामध्ये टार्गेट डिफेंड केलं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाने आणि आता सुद्धा कदाचित काहीसं तसंच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 2 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता. लतिकेश पाटील, काय गोलंदाजी चाललेली आहे. विकेट्स मिळवल्या. नवीन फलंदाज बोला, जन्मेश, ज्यांचं नाव बोला टोपण नाव असेल फलंदाजीसाठी. 2 चेंडू 1 धाव. फटका लागलेला आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षकांपासून. काय असेल? बाद. फलंदाज होतील बाद. एकाहून एक अनेक असे झटके, एकानंतर एक अनेक असे झटके. काय चाललेलं आहे मैदानामध्ये. आता एका धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी 1 धाव काढावी लागेल. लतिकेश पाटील, अरहान इंडियन्स, संपूर्ण संघाचं कौतुक करावं लागेल. धीर सोडलेला नाही, आशा गमावलेली नाही. अजूनही आशा प्रज्वलित आहे. अजूनही जिंकण्याची संधी आहे. अजूनही तो धीर सोडलेला नाही आपल्या संघाने. 1 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता. स्वप्नील शिंदे अँड कंपनी अजूनही सामना सोडायला तयार नाही, कारण अजूनपर्यंत तो शेवटचा चेंडू पडलेला नाही. 1 चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता. फलंदाजांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न. सर्व क्षेत्ररक्षक अगदी फलंदाजांच्या जवळ. 1 क्षेत्ररक्षक सिली मिड विकेट, 1 क्षेत्ररक्षक सिली पॉइंट, सिली मिड ऑन, सिली शॉर्ट लेग एक पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षण आहे. अगदी जवळ फलंदाजांच्या, अगदी खेळपट्टीच्या जवळ क्षेत्ररक्षकांची आखणी. 1 चेंडू. एकदा जोरदार टाळ्या उजवत आहेत या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि एका धावसंख्येची आवश्यकता.
लतिकेश पाटील अनुभव आहे आणि अनुभवामध्ये फलंदाजांवर कसं दडपण टाकावं याची नक्कीच जाणीव आहे. शेवटचा चेंडू, एक धाव संख्येची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर फटका जरूर लगावलेला आहे, गॅप मध्ये फटका. श्रेयस इलेव्हन संघ या चौकावाने सामन्यामध्ये विजय घोषित करत आहेत. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. अखेरकार शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत